नमस्कार मित्रांनो, पुढील काही व्हिडिओमध्ये आपण बँक व सरळ व्याज या धड्यावरील काही विषयांबद्दल माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण बँक आणि बँकेचे व्यवहार यांचा परिचय करून घेऊ. आपल्याला माहिती आहे, बँक ही पैशाचे व्यवहार करणारी सरकारमान्य संस्था असते. सर्वसामान्य माणसांकडे जो काही अतिरिक्त पैसा असतो तो ते बँकेत ठेवतात. त्याचं कारण म्हणजे हा पैसा बँकेमध्ये सुरक्षित राहतो. त्याचबरोबर हा पैसा वापरण्याच्या बदल्यात बँक त्यांना काही अतिरिक्त रक्कम परत करते. त्यामुळे त्यांचे पैसे सुरक्षित तर राहतातच आणि त्यांचे पैसे वाढतात सुद्धा. जमा झालेले हे पैसे बँक गरजू व्यक्तींना किंवा उद्योगधंद्यांना कर्जाऊ म्हणून देते. ही जी कर्जाऊ रक्कम दिलेली असते त्याला मुद्दल असे म्हणतात. हे मुद्दल या व्यक्तीला किंवा उद्योगधंद्यांना ठराविक कालावधीसाठी दिलेले असते आणि त्या कालावधीला मुदत असे म्हणतात. मुदत संपल्यावर कर्जदारास मुद्दल व पैसे वापरल्याचा मोबदला म्हणून मुदलेच्या व्यतिरिक्त काही रक्कम परत करावी लागते. म्हणजे मुद्दल तर परत करावी लागतेच, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काही रक्कम परत करावी लागते आणि त्या रकमेला व्याज असे म्हणतात. जे परत करताना मुद्दल अधिक व्याज परत करावे लागते. आता हे व्याज परत किती करायचे हे या व्यवहाराच्या सुरुवातीसच ठरलेले असते आणि त्यावेळीस व्याजाचा दर हा ठरलेला असतो आणि तो द सा द शे या स्वरूपात देतात. द सा द शे म्हणजेच दर साल दर शेकडा. म्हणजेच प्रत्येक वर्षासाठी प्रत्येक 100 रुपयामागे किती व्याज द्यायचे. उदाहरणच द्यायचे झाले तर व्याजाचा दर हा जर द सा द शे 10 रुपये असा ठरला असेल आणि मी 500 रुपयाचं कर्ज घेतलं असेल तर वर्षाच्या अखेरीस मला 500 100 रुपयामागे 10 रुपये म्हणजे 200 रुपयामागे 20, 300 मागे 30, 400 मागे 40 आणि 500 मागे 50 रुपयाचं व्याज द्यायला लागेल. म्हणजेच दर शेकडा प्रत्येक 100 रुपयामागे 10 रुपये असे याच्याकडे 5 100 रुपये आहेत. 500 रुपये म्हणजे 5 वेळा 100 रुपये आणि म्हणजेच 5 वेळा 10 म्हणजेच 50 रुपये व्याज द्यावे लागेल. हे व्याज शोधण्याची आपल्याकडे एक सूत्र आहे, ते आपण सूत्र पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण तर या व्हिडिओमध्ये काय काय शिकलो? आपण पाहिलं मुद्दल, मुद्दल म्हणजेच जी रक्कम कर्जाऊ दिलेली असते किंवा बँकेत ठेव म्हणून ठेवलेली असते ती असते मुद्दल. आणि ही मुद्दल वापरायला दिल्याबद्दल जी अतिरिक्त रक्कम कर्जदाराला बँकेला परत करायची असते किंवा बँक ठेवीदाराला परत करते त्याला व्याज म्हणतात. आपण अजून जाणलं मुदत. ही जी मुद्दल आहे ती किती कालावधीसाठी वापरायला दिली आहे. आणि शेवट आपण पाहिलं व्याजाचा दर जो द सा द शे या स्वरूपात दिला जातो.
या माहितीचा वापर करून आपण पुढील व्हिडिओमध्ये सरळ व्याजाचे सूत्र शोधून काढूया. सरळ व्याज या धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. मुद्दल प्रिन्सिपल, व्याज इंटरेस्ट, व्याजदर रेट ऑफ इंटरेस्ट, मुदत टर्म, सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.